हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? आज हा व्लॉग टाकायचं कारण असं आहे की उद्यापासून माझ्या डेली रुटीन्सचे व्हिडिओज माझ्या दुसऱ्या यूट्यूब चॅनलला अपलोड करणार आहे. या चॅनलवर फक्त माझ्या रेसिपीजचे व्हिडिओज येणार आहे. तर खाली मी माझ्या दुसऱ्या चॅनलची लिंक सुद्धा देते. त्या चॅनलला जाऊन सुद्धा सबस्क्राईब करा. ओके. देन रोज सकाळी उठल्यावर माझा सर्वात मोठा माझ्यासमोर येणारा टास्क म्हणजे नवऱ्याला डब्यावर काय द्यायचं. त्यांना विचारलं तर हेच बोलतात काही पण. म्हणून आता काय द्यायचा हा खूप मोठा टास्क झाला आहे माझा रोजचा. तर कालच मार्केटमधून ताजे फणस घेऊन आलेले, ज्याला मी आदल्या रात्रीच सुरीला तेल लावून व्यवस्थित काप करून ठेवलं फ्रीजमध्ये, जेणेकरून माझा टाइम पण वाचतो. ओके. देन ही भाजी एकदम नॉनव्हेज सारखी वाटते, म्हणूनच तर व्हेजमधली नॉनव्हेज म्हणतात या भाजीला. तर भाजीकरिता कांदे टोमॅटोची पेस्ट करून घेतली. ही भाजी मी डायरेक्ट कुकरमध्येच करते, सोपी जाते सकाळच्या घाई गडबडीला. पटकन त्यात आलं लसण पेस्ट, कांदा टोमॅटो पेस्ट हे बेसिक मसाले टाकून ही भाजी करून 2 शिट्यातच होऊ देते. मग त्यासोबतच त्याबरोबरीलाच तेलाच्या चपात्या सुद्धा केलेल्या. तेलाच्या चपात्या खूपच भन्नाट लागते. आज फुलके नाही केले मी, तेलाच्या चपात्याच केले. मस्त तेल लावलं, समोरून मागून तेल लावलं, छान पॅक केलं. त्याबरोबरच गरम गरम भात सुद्धा दिलेला. आणि हा जो रॅपिंग बटर पेपर आहे त्यामध्ये मी तेलाच्या चपात्या पॅक केलेल्या. तर अशी असते माझ्या दिवसाची सुरुवात. तर आजचा तुम्हाला हा माझा मिनी व्लॉग कसा वाटला मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि हो, मी माझे डेली रुटीन्सचे डेली व्लॉग्सचे व्हिडिओ मी माझ्या दुसऱ्या चॅनलवर अपलोड करणार आहे. या चॅनलवरती फक्त रेसिपीजचे व्हिडिओ येतील. हा एक छोटासा मिनी व्लॉग होता. तुम्हाला कसा वाटला? आणि हो, माझ्या दुसऱ्या चॅनलला जाऊन पण सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. बाय.